हाय एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, मी माझ्या चॅनलवर स्किन केअर, मेकअप, BTS, फूड, ट्रॅव्हल असे अनेक व्हिडिओज टाकत असते। त्यामुळे जर का अजूनही तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। ऑनेस्टली आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मीच खूप जास्त एक्साइटेड होते, कारण आजचा व्हिडिओ आहे 100% नॅचरल स्किन केअर बद्दल। येस, गेले काही दिवस मी 100% नॅचरल स्किन केअरला स्विच झाले होते आणि त्याचे रिझल्ट तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी मी खूप 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 जास्त एक्साइटेड आहे। हा जो कम्प्लिटली नॅचरल इंग्रेडियंट्सना स्विच व्हायचा माझा निर्णय होता, हा एकंदर अनुभव इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ सरप्राइजेस, स्ट्रगल अँड सक्सेस ऑफकोर्स। त्यामुळे आता एकदम रिलॅक्स व्हा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अँड थँक मी लेटर। पण सुरुवात करूया या गोष्टीपासून की मला कम्प्लिटली नॅचरल स्किन केअरवरती शिफ्ट का व्हावंसं वाटलं। तर जर का तुम्ही सुरुवातीपासून माझे व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की मी वर्षानुवर्ष वेगवेगळे क्रीम्स, सिरम्स, रेटिनॉल या सगळ्यांचे थर लावत 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 आले आहे इथपर्यंत। आणि बऱ्याचदा ह्यातल्या अनेक गोष्टींचा मला खूप छान फायदा झाला आणि काही गोष्टींनी माझ्या स्किनला थोडं कन्फ्यूज केलं। बऱ्याचदा ॲक्ने प्रॉब्लेम झाला, काही वेळेला स्किन डल झाली, रेड झाली, इरिटेट झाली। म्हणून मग मी ठरवलं की आता जरा ब्रेक घेऊया या सगळ्या गोष्टींपासून आणि या सगळ्या गोष्टींना थोडं सिम्प्लिफाय करूया। फॉर अ चेंज एखाद्या ट्रेंडचं नाही, एकदा आपल्या स्किनचं ऐकूया। आणि त्या क्षणी मी ठरवलं की आता काही दिवस 100% नॅचरल स्किन केअरकडे वळायचं। आता हे स्किन केअर काय आहे ते बघूया। सगळ्यात आधी मी ज्या स्किन केअर रुटीनबद्दल बोलणार आहे ती अतिशय अंडररेटेड गोष्ट असं मला वाटतं। म्हणजे प्रत्येकाने त्याबद्दल ऐकलं आहे आणि कोणीही त्या गोष्टीसाठी 5 मिनिटं काढायला तयार नाहीये। ती गोष्ट म्हणजे फेस मसाज। येस, जर का तुम्ही तुमच्या दिवसातली 5 मिनिटं जरी फेस मसाजसाठी काढली आणि छान घरगुती ऑइलने फेस मसाज केला तर आठवड्याभरात तुम्हाला अनबिलिव्हेबल रिझल्ट्स दिसू शकतात। मी मसाजसाठी वापरलं कोकोनट ऑइल, तुम्ही ऑलिव्ह ऑइल सुद्धा वापरू शकता। व्यवस्थित चेहऱ्याला मसाज केल्यानंतर रक्ताभिसरण उत्तम होतं, ज्यामुळे एक इन्स्टंट ग्लो येतो। मसाज करताना अगदी अलगद हातांनी त्वचेवर दाब द्यायचा। जर तुम्हाला खूप पिंपल्स असतील तर पिंपल्सवरून हात संपूर्ण चेहऱ्यावर फिरवू नका, सो दॅट त्या पसरणार नाहीत। आणि खूप जास्त ॲक्ने प्रॉब्लेम असेल तर प्लीज ही स्टेप स्किप करा। आणि एकदा का तुमचा मसाज करून झाला की मग एक ओला स्वच्छ कपडा घ्यायचा, त्याने स्किन व्यवस्थित पुसून घ्यायची, सो दॅट चेहऱ्यावर अजिबात ऑइल उरणार नाही। घरी कायम अवेलेबल असणाऱ्या 4 गोष्टींपासून तयार होणारा फेस पॅक तुम्हाला आठवड्यातून फक्त 2 ते 3 दिवस लावायचा आहे फॉर द बेस्ट रिझल्ट्स। यासाठी मी घेतला आहे 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा मध, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा दही। या 4ही गोष्टींची छान पेस्ट बनवायची आहे। ती चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावायची आणि 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायची। तांदळाच्या पिठामुळे स्किन छान एक्सफोलिएट होते, ग्लो करते। मधामुळे स्किन हायड्रेट होते, मऊ राहते। हळद ऑफकोर्स स्किनला हील करायला मदत करतं आणि दही स्किनला मॉइश्चराईज करतं। फेस पॅक सुकल्यानंतर छान पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि ट्रस्ट मी, पहिल्याच वापरानंतर तुम्हाला स्किनमध्ये इतका फरक जाणवणार आहे। स्किन इतकी सॉफ्ट वाटणार आहे, ग्लो करते असं वाटणार आहे, कारण डेड स्किन गेलेली असेल आणि वारंवार त्वचेला स्पर्श करावा असं वाटेल, अशी मी तुम्हाला गॅरंटी देते। आता आपण क्लेन्झिंगकडे वळणार आहोत आणि त्यासाठी मधाची पातळ लेअर चेहऱ्यावर लावून ती 2 ते 3 मिनिटं ठेवणार आहोत। मध स्किनवर खूप जेंटल असतो आणि प्लस त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल क्वालिटीज असतात, त्यामुळे त्वचेसाठी तो उत्तम आहे। 2-3 मिनिटं चेहऱ्यावरती मध ठेवल्यानंतर तो व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायचा आहे। सगळा मध निघाला याची खात्री करून घ्या। हा एक नैसर्गिक, घरगुती आणि अतिशय अतिशय इफेक्टिव्ह फेस वॉश आहे। पण जर का तुम्ही रोज खूप धुळीतून, खूप प्रदूषणातून, खूप प्रवास करून घरी येत असाल आणि जोपर्यंत छान फेसाळ फेस वॉशने तुम्ही छान फेस वॉश करत नाही तोपर्यंत तुम्हाला फ्रेश वाटत नाही असं असेल तर मग तुमच्यासाठी स्वतः एक खूप चांगला ऑप्शन आहे आणि खूप रिसर्च करून मी हा ऑप्शन फायनलाइज केला आहे आणि तो म्हणजे बायोक्युअलचा ॲक्वा बूस्ट फेस वॉश।
हा फेस वॉश 100% नॅचरल इन्ग्रेडियंट्सने बनला आहे आणि तो तुमच्या चेहऱ्याला छान मॉइश्चराईज करतो, तुमच्या चेहऱ्याचं नॅचरल मॉइश्चर कमी होऊ न देता. जसं मी म्हटलं, हा कम्प्लिटली नॅचरल फेस वॉश आहे, पूर्ण नॅचरल इन्ग्रेडियंट्सने बनलेला. याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, किती लाईट, एकदम वॉटर जेलीसारखं टेक्स्चर आहे याचं. ह्या फेस वॉशची बेस्ट गोष्ट अशी आहे की हा फेस वॉश तुमच्या चेहऱ्याला भरपूर मॉइश्चर देतो, तुमच्या चेहऱ्याचं नॅचरल मॉइश्चर कमी होऊ न देता. यामधले जे काही घटक आहेत ते कॉर्न कर्नल्स किंवा नॅचरल शुगर अशा नैसर्गिक घटकांमधनं डिराईव्ह केलेले आहेत. मी हा फेस वॉश खूप रेग्युलरली वापरला आहे. जेव्हा जेव्हा मी प्रवासात असते मी हाच फेस वॉश कॅरी करते. त्याचं कारण असं की ह्या फेस वॉशच्या रेग्युलर वापरानंतर मला जाणवलं की स्किन खूप प्लम्प झाली आहे, खूप हायड्रेटेड झाली आहे. टच केल्यानंतर स्किन किती सॉफ्ट झाली आहे ते जाणवतं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे हायड्रेशन आहे चेहऱ्याचं, हे खूप काळ टिकून राहतं. चेहरा असा खेचल्यासारखा किंवा लगेच ऑइली वाटत नाही, खूप जास्त सॉफ्ट आणि मॉइस्ट वाटतो. नेक्स्ट आहे ते म्हणजे होममेड टोनर. येस, अनेकांना प्रश्न पडतो की नेमका टोनरचा काय रोल असतो स्किन केअर रुटीनमध्ये. तर मी तुम्हाला अतिशय सोप्या शब्दात सांगणार आहे की टोनर तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये का गरजेचं आहे. जेव्हा आपण फेस वॉश नंतर चेहऱ्याला टोनर लावतो तेव्हा फेस वॉश नंतर सुद्धा जर का तुमच्या चेहऱ्यावरती काही इम्प्युरिटीज राहिल्या असतील, धूळ राहिली असेल, डर्ट राहिली असेल तर ती निघायला मदत होते. टोनरमुळे आपल्या स्किनचा पीएच बॅलन्स मेंटेन राहतो. म्हणजे काय तर तुमची स्किन खूप जास्त ड्राय सुद्धा होत नाही, खूप जास्त ऑइली सुद्धा होत नाही, खूप छान फ्रेश राहते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टोनर लावल्यामुळे त्यानंतरच्या ज्या स्टेजेस आहेत त्या म्हणजे सिरम लावणं किंवा मॉइश्चरायझर लावणं, तर हे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत ते तुमच्या चेहऱ्यामध्ये अब्झॉर्ब व्हायला मदत होते. मी खूप जास्त इफेक्टिव्ह टोनर बनवायला शिकले, ते म्हणजे राईस वॉटर टोनर. याची रेसिपी अतिशय सोपी आहे. त्यासाठी आपल्याला अर्धा वाटी तांदूळ कुठलाही आणि 1 कप पाणी लागणार आहे. सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, सो दॅट त्यावर धूळ असेल किंवा कुठलंही केमिकल असेल तर ते व्यवस्थित निघून जाईल. त्यानंतर तांदळामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे आणि आता हे तांदूळ आपण 30 ते 45 मिनटं व्यवस्थित सोक होऊ देणार आहोत. साधारण 45 मिनिटांनंतर हे पाणी तुम्ही स्ट्रेन करून एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये, स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या आणि आता तुमचं टोनर रेडी आहे. हे तुम्ही डिरेक्टली चेहऱ्यावरती स्प्रे करू शकता किंवा मग एखाद्या छोट्याशा कॉटन पॅडवरती घेऊन चेहरा व्यवस्थित पुसून घेऊ शकता. हे टोनर तुम्ही इझिली फ्रीजमध्ये 7 दिवस ठेवू शकता. आता नेक्स्ट आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर का लावतात हे मी तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे, पण आपल्या किचनमध्ये हजारो मॉइश्चरायझर्स असतात. अनेक जण चेहऱ्याला तूप लावतात, काही जण चेहऱ्याला साय लावतात आणि प्रत्येकाला आपापल्या सोयीप्रमाणे जे जे सूट होतं ते लावत असतात. पण कुठलीही गोष्ट चेहऱ्यावर ओव्हरनाईट लावण्याआधी तिच्याआधी पॅच टेस्ट करायला विसरू नका. आधी हातावर ती लावून ट्राय करा, ओव्हरनाईट ठेवून बघा तुम्हाला त्याने कुठला साईड इफेक्ट होतोय का. आणि जर का तसं वाटलं तर मग अजिबात ते चेहऱ्याला अप्लाय करायचं नाही, अजिबात रिस्क घ्यायची नाही. मॉइश्चरायझर म्हणून मी 2 गोष्टी वापरते, एक तर कोकोनट ऑइल किंवा मग कोरफड. कोरफड एखाद्या स्वच्छ सुरीने कापून घ्यायची, चमच्याने तिचा गर काढून मग चेहऱ्याला लावायचा किंवा थेट कोरफडीचा एक तुकडा घ्यायचा आणि जेलसहित तो चेहऱ्याला लावायचा. हे जेल 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावरती ठेवायचं आणि मग धुवून टाकायचं. ऑइल आणि कोरफड हे दोन्ही प्रॉडक्ट्स चेहऱ्यासाठी बेस्ट आहेत आणि ते चेहऱ्याला खोलवर मॉइश्चराईज करतात. पण जर का तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती असं काहीतरी लावायचं असेल जे तुम्ही दिवसभर लावू शकता किंवा रात्रभर लावू शकता विदाउट एनी साईड इफेक्ट्स, समथिंग दॅट इज ऑल नॅचरल, नो फ्रेग्रन्सेस, तर मग त्यासाठी सुद्धा एक ऑप्शन आहे, तो म्हणजे बायोक्युलचं द काम सूदिंग सिरम. हे मी हायली 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 रेकमेंड करते. त्याचं कारण असं की ही माझी 4थी बॉटल आहे. ह्याचं टेक्स्चर अतिशय लाईट वॉटर जेल लाईक आहे आणि खूप कूलिंगसुद्धा आहे. ह्यामध्ये सिका आणि बिसाबोलोल सारखे नॅचरल घटक आहेत जे सेंटेला एशियाटिका आणि कॅमोमाईल सारख्या नैसर्गिक वनस्पतींमधून डिराईव्ह केलेले आहेत. ह्याचे फक्त 3 ते 4 थेंब चेहऱ्यावर लावायचे, व्यवस्थित पसरवायचे, छान डॅप करायचे, छान मुरू द्यायचे आणि ह्याचा सकाळ संध्याकाळ वापर केल्यानंतर आपल्याला बेस्ट रिझल्ट्स मिळतात. स्किन खूप जास्त हायड्रेट होते, चेहऱ्यावर सूज असेल तर ती कमी होते, इरिटेशन असेल तर ते कमी होतं. ह्यामध्ये अँटी मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी क्वालिटीज आहेत ज्या सेन्सिटिव्ह स्किनसाठी उत्तम आहेत. सगळे घरगुती उपाय मी गेले अनेक दिवस करते. सुरुवातीला थोडे चेहऱ्यावरती बम्प्स आले, थोडे ॲक्ने ब्रेकआउट होतोय का असं वाटत होतं, थोडी स्किनसुद्धा इरिटेट झाली होती पहिल्या आठवड्यात.
आणि मला असं वाटलं की हे आपल्याला काही जमत नाहीये. बट देन आय रिअलाइज की ही डिटॉक्स प्रोसेस आहे. आणि मग हळूहळू दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापासून मला स्किन थोडी मऊ वाटायला लागली. टी झोनमध्ये थोडा ऑइलीनेस कमी वाटायला लागला आणि वरचेवर थोडे बदल दिसायला लागले, थोडा ग्लो दिसायला लागला. सुरुवातीला मला असं वाटलं की हा मी माझं करते आणि त्यामुळे मला असे भास होत आहेत का की चेहरा ग्लो होतोय वगैरे. बट नाही, ऑनेस्टली मला अशा खूप कॉम्प्लिमेंट सुद्धा मिळाल्या की चेहरा छान दिसतोय, थोडा ग्लो करतोय, शाईन करतोय. सो येस, दॅट्स वेन आय रिअलाइज की दिस इज वर्किंग अँड देन आय कंटिन्यूड फॉर अनदर वीक. या सगळ्यात बेस्ट गोष्ट अशी झाली आहे की माझ्या स्किनशी मैत्री थोडी बेटर झाली आहे. मला आता स्किनचं म्हणणं थोडं कळायला लागलंय. म्हणजे माझ्या स्किनच्या रिक्वायरमेंटप्रमाणे कधी कधी मी ऑइल स्किप करायचे किंवा कधी आता उन्हाळ्यात खूप जास्त जळजळ झाली आहे बाहेर फिरून असं वाटलं चेहऱ्याची, तर मग येऊन काकडीची कापड ठेवायच्या चेहऱ्यावरती आणि मग काही वेळामध्ये मला बरं वाटायला लागायचं. सो थोडं माझ्या स्किन बरोबरचं कम्युनिकेशन बेटर झालं या गोष्टीमुळे. ऑफकोर्स या सगळ्यामध्ये खूप पेशन्सची गरज आहे. कुठलाही रिझल्ट ओव्हरनाईट मिळत नाही. बट इट्स ऑफकोर्स वर्थ ट्राईंग. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इट्स व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह. अतिशय पॉकेट फ्रेंडली अशी गोष्ट आहे, त्यामुळे तर ट्राय केलीच पाहिजे. सो विल आय स्टिक टू इट? येस ऑफकोर्स, बट विथ लिटल बिट ऑफ फ्लेक्सिबिलिटी. म्हणजे ओकेजनली मे बी सिरम्स यूज करून किंवा सनस्क्रीन. ऑफकोर्स सनस्क्रीनला काही नॅचरल पर्याय मला सापडलेला नाहीये, त्यामुळे ऑफकोर्स सनस्क्रीन यूज करून. सो जर का तुम्ही सुद्धा नॅचरल इन्ग्रेडियंट्सकडे वळण्याचा विचार करत असाल तर थोडा रिसर्च करा, हळूहळू चेंजेस करा तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये आणि बघा कसा रिझल्ट मिळतोय ते. पण ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्किनचं आहे का. बरं, नैसर्गिक म्हटलं की सगळं बेस्ट असतं असं नाहीये, पण ते बऱ्याचदा सौम्य आणि सुरक्षित असतं हे मात्र नक्की. आता आजचा व्हिडिओ, जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्समध्ये तुम्ही आतापर्यंत ट्राय केलेला छान नॅचरल स्किन केअर टिप्स लिहायला विसरू नका, कारण त्या मला ट्राय करायला आवडतील. छान हसत राहा, ग्लो करत राहा, आतून सुद्धा आणि बाहेरून सुद्धा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.